Hello friends, how are you all? We are fine. Good. Friends, welcome to Cosmo English class. मित्रांनो, आपले Cosmo English class मध्ये स्वागत आहे. Friends, today we are going to learn importance of learning English. मित्रांनो, आज आपण इंग्रजी भाषा शिकण्याचे महत्त्व बघणार आहोत. इंग्रजी भाषा शिकण्याचे महत्त्व डिटेल मध्ये शिकणार आहोत. Friends, let us see in detail what is the importance of learning English. Friends, today's topic is why should we learn English. मित्रांनो, आपण मराठीमध्ये काय लिहिलेलं आहे वाचू शकता का? रीड लाउडली. व्हेरी गुड फ्रेंड्स. वाय शुड वी लर्न इंग्लिश म्हणजेच आपण इंग्रजी का शिकावे. इंग्रजी ही एक खूप विस्तृत भाषा आहे. फ्रेंड्स, मी कोण आहे? सतीश सर. व्हेरी गुड फ्रेंड्स. आणि सतीश सर कोण आहे? इंग्लिश टीचर. व्हेरी गुड. यस, इंग्लिश टीचर किंवा इंग्रजी शिक्षक. आता मित्रांनो, मी तुमच्यासोबत कोणत्या भाषेत संभाषण करत आहे? मराठी. यस, मी तुमच्यासोबत मराठी भाषेत संभाषण करत आहे. आता मित्रांनो, मराठी ही काय आहे? भाषा आहे. मराठी ही एक भाषा आहे. आता मित्रांनो, महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते? मराठी. व्हेरी गुड, मराठी. गुजरातमध्ये? गुजराती. व्हेरी गुड. आणि अशाच प्रकारे फ्रेंड्स, पूर्ण भारत देशामध्ये हिंदी ही भाषा बोलली जाते. आपण हिंदी या भाषेला राष्ट्रीय भाषा बोलत असतो. आता मित्रांनो, जसे की मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, महाराष्ट्रात बोलली जाते. गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते आणि हिंदी ही भाषा पूर्ण भारतात बोलली जाते. त्याचप्रमाणे इंग्लिश ही भाषा पूर्ण जगात बोलली जाते. म्हणजेच जगातील बहुतेक देशांमध्ये इंग्लिश ही भाषा बोलली जाते. आता मित्रांनो, आपण इम्पॉर्टन्स ऑफ लर्निंग इंग्लिश म्हणजेच इंग्रजी भाषा शिकण्याचे महत्त्व किंवा फायदे आपण शिकणार आहोत. आता चला बघूया मित्रांनो, आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. हु विल रीड दिस फर्स्ट लाईन? सो हु विल रीड? रेज युअर हँड. यस, स्टँड अप. रीड फास्ट. इंग्रजी ही एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे. व्हेरी गुड. सिट डाऊन प्लीज. आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? तर जगातील बहुतेक देशात, म्हणजे फक्त आपल्याच देशात नाही तर इतर देशातही, दुसऱ्या देशातही ती भाषा बोलली जाते. म्हणून आपण तिला बोलत असतो आंतरराष्ट्रीय भाषा. कारण की ही भाषा दुसऱ्या देशांमध्ये देखील बोलली जाते. आता सेकंड लाईन कोण वाचणार आहे? स्टँड अप. जगातील बहुतेक देशांनी शिक्षण, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनात इंग्रजी भाषा स्वीकारली आहे. यस, सिट डाऊन प्लीज. जगातील बहुतेक देशांनी शिक्षण, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनात इंग्रजी भाषा स्वीकारली आहे. मित्रांनो, इंग्रजी भाषा ही जगातील बहुतेक देशांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वीकारलेली आहे. जसे की बहुतेक देशांचे शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून आहे, इंग्रजी भाषेमधून आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय आणि दैनंदिन जीवन म्हणजेच बरेचसे व्यवसाय, बरेचसे बिझनेस हे इंग्रजी भाषा वापरून करत असतात. जसे की आपल्याला जर काही रिसीट भरायची असेल, आपल्याला कुठे काही व्यवहार करायचा असेल तर आपल्याला इंग्रजी माध्यमातून भरावा लागते. आपल्याला इंग्रजी भाषेमधूनच तो फॉर्म भरावा लागतो. आपण जर बँकेला व्हिजिट दिली, आपण जर बँकेत गेलो तर आपण काय करतो? आपण ती बँकेमधील पावती ही इंग्रजी भाषेत दिलेली असते आणि ती इंग्रजी भाषेमध्ये भरत असतो. अशा प्रकारे मित्रांनो, इंग्रजी ही भाषा जगातील बहुतेक देशांनी शिक्षण, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनात स्वीकारली आहे. उच्च शिक्षण इंग्रजी भाषेत आहे. जर तुम्हाला उत्कृष्ट आणि चांगली इंग्रजी येत असेल तर तुम्हाला जास्त पगारासह नोकरी मिळू शकते. मित्रांनो, आपण आता समजा 6th स्टँडर्डला आहोत, त्यानंतर आपण नेक्स्ट इयरला 7thला जाऊ, त्यानंतर 8thला जाऊ, 9th 10 अशा प्रकारे. आणि जेव्हा आपण उच्च शिक्षणासाठी जाऊ त्यावेळेस आपल्याला उच्च शिक्षण हे कोणत्या भाषेत असते? तर ते इंग्रजी भाषेत असते. आणि आपली जर इंग्रजी भाषा चांगली असेल, आपले जर प्रभुत्व असेल तर आपण कोणत्याही फील्डमध्ये, जसे की मेडिकल असेल
किंवा मॅनेजमेंट असेल, कोणत्याही फील्डमध्ये आपण जाऊ शकतो आणि आपण ते शिक्षण पूर्ण करू शकतो. आणि आपण इंग्रजी भाषेतून शिक्षण पूर्ण केले की आपल्याला काय होईल, तर आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. आपली इंग्रजीवरती कमांड असेल तर आपल्याला खूप साऱ्या जॉब्सच्या ऑफर मिळू शकतात, खूप साऱ्या नोकरी मिळू शकतात आणि आपल्याला जास्त पगार देखील मिळू शकतो. सो मित्रांनो, आपल्याला काय करणे आवश्यक आहे, तर आपल्याला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे गरजेचे आहे आणि इंग्रजी भाषा अवगत करणे आवश्यक आहे. आता मित्रांनो, आपण बघू शकतो की मॉडेलिंग, एअर होस्टेस, व्यवस्थापन, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यासारख्या शिक्षण आणि व्यवसायांमध्ये इंग्रजी भाषेचे प्रावीण्य आवश्यक आहे. आता मित्रांनो, आपण जेव्हा मॉडेलिंग, एअर होस्टेस, मॉडेलिंग म्हणजे काय, तर वेगवेगळ्या ॲक्ट्रेस असतात जे की आपण टी व्हीवरती बघत असतो, त्या वेगवेगळ्या ॲड्स करत असतात, म्हणजेच जाहिराती देत असतात. आपण हेमा मालिनीची एक जाहिरात बघितलेली आहे ज्यामध्ये हेमा मालिनी ही वॉटर प्युरिफायरची जाहिरात करत आहे. म्हणजेच मित्रांनो, आपली जर इंग्लिश चांगली असेल तर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात संधी मिळू शकतात. आणि त्यानंतर एअर होस्टेस, एअर होस्टेस म्हणजे काय, आपण जेव्हा विमानात प्रवास करतो तर त्यावेळेस आपल्याला एक लेडी येत असते आणि विचारत असते, सर व्हॉट कॅन आय डू फॉर यू, सर तुमच्यासाठी मी काय करू शकते, आपल्याला काय देऊ शकते, अशा प्रकारे आपल्याला काय पाहिजे आहे. सो फ्रेंड्स, वेन इट इज पॉसिबल, वेन यू हॅव गुड कमांड ओव्हर इंग्लिश लँग्वेज, जर तुमची इंग्रजीवरती चांगल्या प्रकारे कमांड असेल, चांगले प्रभुत्व असेल, तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला संधी मिळू शकतात, खूप साऱ्या नोकरी मिळू शकतात. व्यवस्थापन, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यासारख्या शिक्षण आणि व्यवसायांमध्ये. आता वैद्यकीय आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय मीन्स व्हॉट फ्रेंड्स, वैद्यकीय म्हणजेच मेडिकल, म्हणजेच मेडिकल क्षेत्रात देखील आणि मॅनेजमेंट क्षेत्रात देखील आपल्याला वेगवेगळ्या संधी मिळू शकतात. फ्रेंड्स, BPO, लॅब टेक्निशियन, मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इंग्रजी भाषेचे कौशल्य आवश्यक आहे. आता मित्रांनो, BPO, लॅब टेक्निशियन, BPO म्हणजे काय, आपण वेगवेगळ्या सर्व्हिसेस घेत असतो आणि आपल्याला जेव्हा काही प्रॉब्लेम होतो, ज्यावेळेस काही आपल्याला क्युरी येतात, त्यावेळेस आपण काय करतो, तर टोल फ्री नंबरला कॉल करत असतो आणि ते व्यक्ती किंवा ती समोरची व्यक्ती ही आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देण्यासाठी मदत करत असते. आणि हे सर्व जॉब, BPO किंवा लॅब टेक्निशियन, हे सर्व जॉब करण्यासाठी आपण जर इंग्लिश भाषा शिकलो तर आपल्याला खूप साऱ्या नोकरी मिळू शकतात. नाव फ्रेंड्स, आपण जसं की मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि विविध बहुराष्ट्रीय कंपन्या, मॉल्स, आपण बऱ्याच वेळेस मॉल्समध्ये व्हिजिट देत असतो. मॉल्समध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, आपण त्या विकत घेत असतो आणि त्यावेळेस आपल्याला जर एखाद्या गोष्टीची माहिती पाहिजे असेल, त्यावेळेस आपल्याला मॉल्समधील ते व्यक्ती आपल्याला इंग्रजी भाषेत माहिती देत असतात आणि त्यासोबतच ते इतर भाषेमध्ये देखील माहिती देत असतात. परंतु मित्रांनो, मॉल्समध्ये देखील आपल्याला नोकरी मिळू शकते, मल्टिप्लेक्समध्ये देखील नोकरी मिळू शकते आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये, बहुराष्ट्रीय म्हणजे इतर देशांच्या कंपन्यांमध्ये देखील आपल्याला खूप साऱ्या नोकरी मिळू शकतात. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी मिळण्यासाठी, ह्या सर्व गोष्टींची संधी मिळण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, तर इंग्रजी भाषेचे कौशल्य, इंग्रजी भाषेचे कौशल्य अवगत करणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर आणि रोजगार निर्मितीसाठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. फ्रेंड्स, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र म्हणजे काय, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता मित्रांनो, आपण संगणक हाताळत असतो आणि आपण जर बघितलं तर संगणक म्हणजेच कम्प्युटरची लँग्वेज ही कोणती असते, तर इंग्लिश असते. आणि आपल्याला जर इंग्लिश भाषा अवगत झाली तर आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर, वेगवेगळ्या स्किल्स कम्प्युटरच्या माध्यमातून, संगणकच्या माध्यमातून शिकू शकतो आणि आपण या गोष्टीतून, या माध्यमातून आपण खूप साऱ्या रोजगाराच्या संधी आपल्यासाठी उपलब्ध करू शकतो. त्याचप्रमाणे आपण जर शिकलो तर आपण इतरांना देखील शिकवू शकतो आणि त्यांना देखील आपण मदत करू शकतो. वृत्तवाहिन्या, व्यंगचित्रे, जाहिराती,
मनोरंजन आणि ज्ञानाची साधने इंग्रजीत उपलब्ध आहेत. आता फ्रेंड्स, वृत्तवाहिन्या म्हणजे काय? वेगवेगळे चॅनल्स आपण बघत असतो टी व्हीवरती आणि त्यावरती खूप सारे आपण न्यूज बघतो, काही जाहिराती बघतो, काही कार्टून चॅनल्स बघतो. आणि ही सर्व कशात आहेत? तर ही सर्व आपण इंग्रजी भाषेमध्ये देखील बघत असतो. वेगवेगळ्या भाषेमध्ये ही सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात. परंतु आपण जर इंग्रजी भाषा शिकलो तर आपण ह्या सर्व गोष्टीमध्ये आपला हातभार लावून किंवा आपण या सर्व गोष्टीमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून आपण स्वतःसाठी संधी उपलब्ध करून घेऊ शकतो. In this way friends, today we have learned why should we learn English. अशा प्रकारे मित्रांनो आपण इंग्रजी का शिकावे, इंग्रजीचे महत्त्व, इंग्रजी शिकण्याचे फायदे शिकलेलो आहोत. Dear friends, why should we learn English? प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण इंग्रजी का शिकावे याविषयी आपण एक रिव्हिजन घेणार आहोत. ही सर्व पॉईंट्स आपण काही वेळेपूर्वीच कव्हर केलेली आहेत. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण ह्या सर्व गोष्टी रिवाइज करणार आहोत. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. बहुतांश उच्च शिक्षण इंग्रजी माध्यमात आहे. जर तुम्ही इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले तर तुम्हाला जास्त पगाराची नोकरी मिळेल. इंग्रजीमध्ये विविध विषयावर विपुल माहिती उपलब्ध आहे. उत्पादनाची जाहिरात इंग्रजीत आहे. इंग्रजी शिकून मराठीवर प्रभुत्व मिळविले जाते. इंग्रजी शिकलो तर नोकरी मिळणार आहे. आपण तंत्रज्ञानाचा वापर जलद आणि कार्यक्षमतेने करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी आपण अभ्यासलेल्याच आहेत आणि याची पुन्हा एकदा उजळणी देखील केलेली आहे. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव लर्न्ड वाय शुड वी लर्न इंग्लिश. आपण इंग्रजी का शिकावे याविषयी आपण सखोल माहिती, सखोल ज्ञान मिळवले आहे. फ्रेंड्स, मी अशी अपेक्षा करतो की आपल्याला आजचा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल. थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. थँक्यू.